तुम्हाला माझ्या सेवेबद्दल काय वाटलं किंवा माझी पद्धत कशी वाटली किंवा माझ्याविषयीचं मत काय, जरा थोडंसं तुमच्यातल्या कोणी व्यक्त करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या सेवेचं बोलण्याबद्दल झालं तर आत्तापर्यंत भरपूर ठिकाणी डॉक्टर लोक पाहिले आपण, भरपूर ठिकाणी गेलो, भरपूर डॉक्टरांचे सल्ले घेतले, पण ज्या पद्धतीने तुमची ट्रीटमेंट, तुमचे सल्ले असं दुसरं कोणतंच डॉक्टर करू शकत नाही. कारण आपण भरपूर ठिकाणी अनुभव घेतले. आता इथं आम्ही डोळ्याने पाहतोय, बरं आमचे हा तिसरा बैल आहे तुमच्याकडे येणे, नाही का? त्यामुळं आम्हाला चांगलेच अनुभव आहेत. आणि कोण कसं हे पण आपल्याला चांगलं माहिती. तुमच्या इथं कसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप लांबून बैल येतात, कुठले पण प्रॉब्लेम असो काय असो. तुम्ही कसं येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं कसं चहा पाण्यापासून तर सगळं आहे तुमची सोय. असं बाकीच्या ठिकाणी तर पुढंच काहीच नाही, पण बाकीचं सुद्धा बैलाचं कुठला काही प्रॉब्लेम असेल, काय कुणाच्या शंका असतील, काय असेल, इतर डॉक्टर एवढं समजून सांगत नाही. कसं गडबड असते सगळी की बाबा एवढे बैल आल्यात, एवढं बोलायला वेळ नसतो. पण एक तुमचं असं चांगलं एक कामगिरी आहे की येणाऱ्या प्रत्येक माणसाला कमीत कमी 1-2 तास तरी वेळ तुमचा प्रॉपरली भेटतोय. त्यामुळं माणसाला सुद्धा असं नाराजी नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं व्यवस्थित समजून सांगितलं जाते. आता मी थोडक्यात सांगतो. आता इथं कसं आहे बरं का, आता इथं तुम्ही बघताय तर खूप माणसं अशी आली येतात, चालूच असते. आता कोणी लांबून येते, तुम्ही लांबून आला तर कोणी जेवलेलं नाही तुमच्यात, तर कोणी नाश्ता केलेला नाही. बरोबर. कधी आपल्यावर नंबर येईल, कधी आपल्याला बैल घेतला जाईल, बघितलं जाईल, त्याचं कधी बरं होईल किंवा काय, हा जो तुमच्या मनात प्रश्न असतो त्याच्यासाठी तुम्हाला जो वेळ जातो, आणि त्याच्यासाठी मी चहा नाश्ता ही सोय ठेवलेली आहे. म्हणजे मी तुमच्या पोटाची सोय केलेली आहे. पण अधिक मी या अशा बैलांच्यासाठी थोडंसं तिथं कडबा वगैरे असं ठेवलेलं आहे. त्यांनाही चारा पाणी पण आपण तसं फ्री देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे काही सर्व्हिस देतोय एक चांगल्या दर्जाची असावी किंवा आपला शेतकरी वाचला पाहिजे, हा माझा एक खरा उद्देश आहे. आणि त्यासाठीच मी झटतोय. तर तुमचं सहकार्य मला किंवा माझे आशीर्वाद माझ्या पाठीशी 100% असायलाच पाहिजे असं वाटतं. सर्व शेतकरी बांधवांचा आशीर्वाद 100% तुम्हाला आहेत सर. कारण विषय काय आहे, आजकाल प्रत्येक जण हा पैशाच्या मागचाच आहे. पैसे जाऊन सुद्धा प्रॉपरली ट्रीटमेंट भेटत नाही. आता सांगायचं झालं तर हा सुभेदारच नाशिकला ट्रीटमेंट घेतली, ट्रीटमेंट झाली, भरपूर खर्च केला त्याला, पण रिझल्ट काहीच नाही. उगाच डॉक्टर लोकांच्या हाताखालच्या असिस्टंट येणार, त्यांनी जे प्रॉपर आहे ते बघायचं सोडून दुसरंच काहीतरी करायचं. नाही, पण तुम्ही आग्रह करायला पाहिजे होता ना की जे डॉक्टर आहेत त्यांनीच माझ्या बैलाला हात लावायचा. डॉक्टरने पण केले. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं माझ्या बैलावरती प्रयोग करणारा डॉक्टर नको आहे. माझ्या बैलाचं खेळण होतं का मला, माझा किमती बैल आहे, तो बरा झाला पाहिजे. मग तुम्ही चांगल्या मोठ्या दवाखान्यात जाता कशासाठी, तर चांगली सर्व्हिस मिळावी म्हणून. चांगली सर्व्हिस. तर अशी सर्व्हिस इथून पुढे सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करा. माझ्यासारखे डॉक्टर तुम्हाला सर्व्हिस देतीलच, परंतु तुमचा बैल चांगला आहे आणि तो चांगला राहील. त्याचं हे दुखणं जे आहे पायाचं ते पूर्ण बरं होईल. नॉर्मली फ्रॅक्चर आहे ते कव्हर होऊन जाईल. आणि थोडासा वेळ द्या, आपण याला पहिल्यासारखा मैदानामध्ये पळायला लावू. काही अडचणीला नाही. ठीक आहे, सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. चल.